नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, मी निघालेली आहे मुंबईला आणि माझा हा आज एकटीचाच प्रवास आहे. कसं नेहमी आरविश आणि विशाल सोबत असतात, पण आज एकटीने प्रवास केला. मस्त कसारे घाटाची मजा घेतली. मध्ये मध्ये बोगदे येत होते आणि त्या बोगद्यांना बघत बघत एवढा निसर्गाचा आनंद घेत कसारा कधी आला ते मला कळलंच नाही आणि मोबाईलला नेटवर्क तर बिलकुलच नव्हतं. मग कसाऱ्यामध्ये पोहोचल्यानंतर या डोंगराची ही जी काळी मैना आहे त्या ताई विकत होत्या. 20 रुपयाच्या वाटा असं त्या देतात आणि त्या भरपूर जणी असतात विकण्यासाठी. म्हणजे असं तुम्ही जर कसारा स्टेशनवरती बघितलं तर तुम्हाला खूप साऱ्या दिसतील. 20 रुपयाचे ते बनवतात कोनसारखं, पानांचा कोन बनवतात आणि त्याच्यामध्ये तो 20 रुपयाचा वाटा म्हणून करवंद विकतात. म्हटलं चला आपण एकदा तरी ट्राय करूया, कारण लहानपणापासून मी कधी असे हे कसारा स्टेशनवरून करवंद घेतलेले कधीच खाल्लेले नाही आहेत. त्यामुळे म्हटलं चला आता एकदा ट्राय करू कसे वाटतात ते. म्हणून मग मी पण एक वाटा घेतला. 20 रुपयाचा होता आणि फ्रेश दिसत होता, मस्त वाटत होता. पण मला ते खायलाच जमलं नाही, कारण मी ना पैसे देत होते तोपर्यंत ते माझ्या हातातून खाली पडले पूर्ण. म्हणून त्याचा काही आनंद मला घेता आला नाही. मग माझं घाटकोपरला काम होतं. घाटकोपरला काम झाल्यानंतर मी आणि माझी मैत्रीण आम्ही थोडं शॉपिंगला गेलो. हे बघा, शॉपिंग करता करता मला वरती एरोप्लेन दिसलं. मला आधीची आठवण आली. नंतर मग माझी मैत्रीण आणि मी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. तेच रेस्टॉरंट ते भरपूर वेळा तुम्ही पाहिलेलं आहे व्हिडिओमध्ये, घाटकोपरमध्ये. मग मैत्रिणीने मस्त डोसा मागवलेला होता. तो डोसा आम्ही दोघींनी छान एन्जॉय केलं. एकत्र छान चहा घेतला. खूप गप्पा गोष्टी आणि खूप दिवसानंतर भेटल्यानंतर असं भारी वाटत होतं. मैत्रिणीचं कसं आहे, मिस्टरांनी सांगितलेलं आहे की जास्त सोशल मीडियावरती राहू नको, त्यामुळे नम्रताला व्हिडिओमध्ये घेता येत नाही. तर तुम्ही प्लीज त्या गोष्टी समजून घ्या. नंतर माझा परतीचा प्रवास झाला. ट्रेनमध्ये जेव्हा चढली तेव्हा लोकल ट्रेनमध्ये हे बघा, हे अशा बायका विकायला घेऊन येतात. कानातले होते, शॉर्ट मंगळसूत्र होते, त्याच्यानंतर खूप ट्रेडिशनल असे कानातले होते आणि हातात जे कंगन घालतात ते होते. भरपूर साऱ्या गोष्टी ट्रेनमध्ये विकण्यासाठी येतात. किंमत मात्र 100 रुपये. कानातल्यांची पण 100 रुपये प्राईज होती. शॉर्ट मंगळसूत्र पण 150-100 अशी प्राईज होती. आणि हे दादा आले होते ते विकत घेऊन. मग मी त्यांच्याकडनं छोटीशी ट्रेनमध्ये खरेदी केली. शॉर्ट मंगळसूत्र घेतलं आणि कानातले घेतले स्टोनवाले. ते मला खूप आवडले. आणि बघते ते काय, मला ज्या ट्रेननी जायचंय म्हणजे पंचवटी एक्सप्रेसने मला रिटर्न यायचं होतं, ती ट्रेन माझ्या समोरून गेली. याचा अर्थ मला ठाणे स्टेशनला ही ट्रेन भेटणार नाही. त्याचं मला थोडंसं वाईट वाटलं. मग मी ठाणे स्टेशनला येऊन पोहोचले. जवळजवळ अर्धा तास ट्रेनची वाट पाहिल्यानंतर मला राजा राणी एक्सप्रेस मिळाली. आणि मग त्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर इगतपुरीला जेव्हा उतरले तेव्हा विशाल मला घ्यायला आले होते. मग आम्ही दोघांनी ठरवलं की छान मस्त घरी आईस्क्रीम घेऊन जाऊया. रात्रीचे 10 वाजले होते आणि मग मी आईस्क्रीम घेतली. मग मी रिटर्न घरी आले. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.